नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SRT विद्यापीठाच्या अंतर्गत राज्यशास्त्र विषयासाठी BA TYला BA थर्ड इयरला आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न या संदर्भातली तयारी आपण या ठिकाणी करत आहोत। ऑक्टोबरमध्ये 6 तारखेपासून येणाऱ्या पुढील महिन्याच्या ऑक्टोबर 6 तारखेपासून आपली वस्तुनिष्ठ MCQ ची परीक्षा या ठिकाणी होणार आहे। त्या धर्तीवर वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। राज्यशास्त्र विषयाच्या BA TYच्या विद्यार्थ्यांना 2 पेपर अभ्यासाला आहे। त्यातला पहिला पेपर आणि पहिल्या पेपरवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। राजकीय विचारधारा हा जो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे, या पेपरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न या ठिकाणी बघितले होते। वस्तुनिष्ठ प्रश्न 25 प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्या संदर्भातली चर्चा आपण या ठिकाणी केलेली होती। आज आपण या 25 प्रश्नानंतरचे पुढचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। राजकीय विचारधारा पॉलिटिकल आयडियोलॉजी या पहिल्या प्रकरणामध्ये आपण एकूण आपले जे काही प्रश्न आपण तयार केलेले आहेत त्याचीच मांडणी आपण या ठिकाणी करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, याच राजकीय विचारधारा या पेपरमधल्या पहिल्याच प्रकरणावरची उर्वरित MCQचे प्रश्न भाग 2 च्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। त्यातला प्रश्न क्रमांक 26 आपण आज पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 26 तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचा येऊ शकतो, तर तो प्रश्न असा असू शकतो कुठला की प्राचीन काळापासून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की काळजीपूर्वक जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर वस्तुनिष्ठ प्रश्न या व्हिडिओच्या अंतापर्यंत बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील। विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करत असताना सैद्धांतिक दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे। पुस्तकाचं वाचन आणि पुस्तकातून ती संकल्पना जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचली असेल तर तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न कळत न कळत तयार होत असतात। म्हणून वाचन खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याच पद्धतीच्या वाचन प्रक्रियेतून जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न मी काढलेले आहेत तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे। आणि म्हणून हे वस्तुनिष्ठ प्रश्न ज्या वेळेला मी तुम्हाला सांगीन ते एका वाक्याच्या स्वरूपात असणार आहे आणि त्याच वाक्यामध्ये त्या MCQ प्रश्नाचं उत्तर हे दडलेलं असणार आहे। म्हणून ते वाक्य सांगितल्यानंतर त्याच्यावर विचार मंथन आणि चिंतन सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे की जेणेकरून परीक्षेच्या काळामध्ये ते आपल्या स्मरणामध्ये या ठिकाणी राहू शकतं। आणि म्हणून जो काही 26वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे तो 26वा प्रश्न म्हणजे प्राचीन काळापासून, बघा, प्राचीन काळापासून राजकीय विचार प्रणालीचे क्षेत्र हे व्यापक आहे हा एक मुद्दा आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो। यातला कुठलाही एक शब्द गाळून तो गाळलेला शब्द तुम्हाला खालच्या 4 पर्यायांमध्ये त्या ठिकाणी तो टाकला जाऊ शकतो आणि म्हणून हा वस्तुनिष्ठ स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। कुठला की प्राचीन काळापासूनच राजकीय विचार प्रणालीचे क्षेत्र हे व्यापक आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। 27वा प्रश्न काय सांगतो आपल्याला? 27व्या प्रश्नाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला असं दिसतं की मानवी स्वभावाचा अभ्यास हाच सर्व प्रकारच्या राजकीय विचारधारांचा प्रमुख अभ्यास विषय असलेला आपल्याला दिसतो। मानवी स्वभावाचा अभ्यास हाच सर्व प्रकारच्या राजकीय विचार प्रणालींचा मुख्य विषय असलेला आपल्याला दिसतो, मुख्य अभ्यास विषय असलेला आपल्याला दिसतो। मग यातून कुठलाही शब्द हा गाळला जाऊ शकतो आणि खाली 4 पर्यायांमध्ये विचारला जाऊ शकतो। ही गोष्ट मी वारंवार सांगतोय का तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे मानवी स्वभाव आणि राजकीय विचारधारा यांचा किती घनिष्ठ संबंध आहे ही गोष्ट आपल्याला या माध्यमातून लक्षात घ्यायची आहे। 28वा जो प्रश्न आपला आहे या 28व्या प्रश्नाचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं ते म्हणजे राज्य हा राजकीय विचार प्रणालीचा महत्त्वपूर्ण अभ्यास विषय राहिलेला आहे। म्हणजे राजकीय विचार प्रणाली अंतर्गत जे अनेक विषय अभ्यासले जातात त्यामध्ये राज्य हा राजकीय विचार प्रणालीचा एक महत्त्वपूर्ण अभ्यास विषय असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून हाही वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। 29वा प्रश्न काय सांगतो? 29वा प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो की व्यक्तिवाद ही एक राजकीय विचारसरणी आहे हे लक्षात ठेवा। व्यक्तिवादानुसार राज्य ही आवश्यक आपत्ती आहे। व्यक्तिवादानुसार राज्य ही आवश्यक आपत्ती आहे। यातला आपत्ती शब्द हा गाळला जाऊ शकतो आणि खाली 4 पर्यायांमध्ये कुठेतरी एका ठिकाणी आपत्ती हा शब्द टाकला जाऊ शकतो। म्हणून आपत्ती या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे। म्हणजे राज्य
व्यक्तिवादानुसार राज्य ही आवश्यक आपत्ती आहे, हा एक वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 30वा जो प्रश्न आहे, 30व्या प्रश्नामध्ये काय दिसतं आपल्याला की मार्क्सवादी विचारधारेनुसार राज्य म्हणजे शोषण करणारी संस्था आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि खूप असा परीक्षेमध्ये विचारला जाणारा असा प्रश्न, असे प्रश्न अनेक प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी मार्क्सवाद ही विचारधारा व्यक्त केली, मांडली. म्हणून कार्ल मार्क्सने मांडलेला मार्क्सवाद, या मार्क्सवादी विचारधारेनुसार राज्य म्हणजे काय, तर राज्य म्हणजे शोषण करणारी यंत्रणा होय, शोषण करणारी संस्था होय, अशा पद्धतीचं वर्णन मार्क्सवादी विचारधारेमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा 31वा प्रश्न आपल्याला काय सांगतो. 31व्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की बहुलवादी विचारसरणीनुसार समाजातील इतर संस्थांप्रमाणेच राज्य ही एक संस्था आहे. म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारच्या संस्था असतात. धर्मसंस्था, शैक्षणिक संस्था, आर्थिक संस्था, सामाजिक संस्था, कुटुंब संस्था, अशा अनेक संस्था असतात. मग बहुलवादी किंवा अनेक सत्तावादी विचारवंत काय म्हणतात की या समाजातल्या अन्य संस्थांप्रमाणेच राज्य ही एक संस्था आहे, असं बहुलवादी विचारवंत म्हणतात किंवा अनेक सत्तावादी विचारवंत म्हणतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढे 32वा प्रश्न आपल्याला काय दिसतो. 32व्या प्रश्नाचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की राज्याचे कार्यक्षेत्र हा राजकीय विचार प्रणालीचा एक अभ्यास विषय आहे. बघा, पुन्हा पुन्हा काही प्रश्न आपल्याला रिपीट आल्यासारखे वाटतात, पण ते रिपीट नाहीत. म्हणजे राजकीय विचार प्रणाली अंतर्गत अनेक विषय अभ्यासले जातात. राजकीय विचार प्रणालीमध्ये मनुष्याच्या स्वभावाचा अभ्यास केला जातो, राजकीय विचार प्रणालीमध्ये राज्याचा अभ्यास केला जातो, राजकीय विचार प्रणालीमध्ये राज्याच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास केला जातो, राजकीय विचार प्रणालीमध्ये एकूणच संदर्भ स्पष्ट करत असताना राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केला जातो. आणि त्याला अनुसरून हा प्रश्न आहे. काय सांगतो हा प्रश्न की राज्याचे कार्यक्षेत्र हा राजकीय विचार प्रणालीचा एक अभ्यासाचा विषय आहे. हे एक वाक्य वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये विचारलं जाऊ शकतं आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, 33वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो आपल्याला की 33व्या प्रश्नाचा संदर्भ पाहत असताना आपल्याला असं दिसतं की व्यक्तिवादी विचारसरणी राज्याचे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवण्यावर भर देते. व्यक्तिवादी विचारसरणी राज्याचे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवण्यावर भर देते. का, तर व्यक्तिवाद हा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा समर्थन करणारा विचार आहे. व्यक्तिवादी विचारसरणी जी आहे ती व्यक्तीच्या अधिकाधिक स्वातंत्र्याचं आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देणारी विचारसरणी असल्यामुळे व्यक्तिवादी विचारसरणी राज्याच्या कार्यक्षेत्र मर्यादित ठेवण्यावर भर देते. म्हणजे राज्याचं कार्यक्षेत्र हे कमीत कमी असावं, व्यक्तीच्या जीवनामध्ये राज्याचा हस्तक्षेप कमीत कमी असावा, यावर भर देणारी ही व्यक्तिवादी विचारसरणी असल्यामुळे हा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 34वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो की लोकशाही समाजवाद. लक्ष द्या, लोकशाही समाजवाद यासारख्या विचारसरणी व्यक्तीला साध्य तर राज्याला साधन मानतात. लोकशाही समाजवाद यासारख्या विचारसरणी व्यक्तीला साध्य मानतात आणि राज्याला साधन मानतात. म्हणजे व्यक्तीला श्रेष्ठ मानतात, राज्याच्या तुलनेमध्ये व्यक्तीला श्रेष्ठ मानतात. राज्यापेक्षा व्यक्ती हा श्रेष्ठ आहे, या गोष्टीवर भर देणारा हा संदर्भ या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून लोकशाही समाजवाद सारख्या विचारसरणी व्यक्तीला साध्य तर राज्याला साधन मानतात. हे साध्य आणि साधन यातले कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो की जो खाली 4 पर्यायांमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे 35वा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 35 काय सांगतो आपल्याला की हुकुमशाही स्वरूपाच्या विचारसरणी राज्याला साध्य तर व्यक्तीला साधन मानतात. बघा, याच्या आधी आपण काय पाहिलं, लोकशाही समाजवादाचा संदर्भ घेत असताना राज्य हे साधन होतं आणि व्यक्ती हे साध्य होता. आणि परंतु हुकुमशाही स्वरूपाच्या ज्या राजकीय विचारसरणी आहेत या विचारसरणीमध्ये मात्र राज्य हे साध्य आणि व्यक्ती हे साधन, या ठिकाणी उलट प्रक्रिया आपल्याला दिसते. म्हणजे ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की हुकुमशाही सारख्या राजकीय व्यवस्थांमध्ये
किंवा हुकुमशाही सारख्या राजकीय विचारसरणीमध्ये राज्य श्रेष्ठ असतं, व्यक्ती हा गौण असतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. म्हणजे राज्य साधन असतं, राज्य साध्य असतं आणि व्यक्ती साधन असते, ही गोष्ट याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. नेमके हे संदर्भ जर आपण लक्षात घेतले तर याच्यावरच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात घेत असताना बारकावे टिपणं फार गरजेचं आहे. याच्या पुढचा जो 36वा प्रश्न आहे तो 36वा प्रश्न काय सांगतो, सर्वच प्रकारच्या राजकीय विचारप्रणालींमध्ये समाज परिवर्तनाचा अभ्यास करण्यात येतो. सर्वच प्रकारच्या राजकीय विचारप्रणालींमध्ये समाज परिवर्तनाचा अभ्यास करण्यात येतो. बघा, म्हणजे राजकीय विचारसरणी किंवा विचारसरणीमध्ये समाज परिवर्तनाला हे प्राधान्य दिलं जातं आणि समाज परिवर्तनाशिवाय विचारसरणी असू शकत नाही, हा संदर्भ यातून स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतो. म्हणजेच काय, तर सर्वच प्रकारच्या विचारप्रणालींमध्ये समाज परिवर्तनाचा अभ्यास हा करण्यात येतो आणि हा वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून विचारला जाऊ शकतो. 37वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो आपल्याला, 37व्या प्रश्नामध्ये मार्क्सवाद विचारप्रणाली परिवर्तनासाठी हिंसक मार्गाचा पुरस्कार करतात. म्हणजे मार्क्सवादी विचारप्रणाली जी काही आहे, मार्क्सवादी विचारप्रणाली ही परिवर्तनासाठी हिंसक मार्गाचा पुरस्कार करते, हिंसेला प्राधान्य देते, हिंसेच्या माध्यमातून परिवर्तन झालं पाहिजे या मताचं समर्थन करणारी विचारसरणी म्हणजे मार्क्सवादी विचारसरणी होय, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर परीक्षेमध्ये बहुतेक वेळेला प्रश्न विचारले जातात वस्तुनिष्ठ स्वरूपात. कार्ल मार्क्स यांनी मार्क्सवाद मांडला आणि मार्क्सवादी विचारसरणी हिंसेला योग्य मानते, हिंसेचं समर्थन करते, हिंसेचा पुरस्कार करते आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा जो 38वा प्रश्न आहे तो म्हणजे गांधीवादी विचारसरणी ही मानवाच्या व्यापक सद्भावना व नैतिक गुणांवर विश्वास ठेवते. गांधीवादी विचारसरणी ही मानवाच्या व्यापक सद्भावना आणि नैतिक गुणांवर विश्वास ठेवणारी विचारसरणी आहे आणि हाही प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपात महत्त्वाचा प्रश्न मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, 39वा जो प्रश्न आहे तो आपल्याला काय सांगतो, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सांगितलेला आहे की परराष्ट्र संबंधाचे विविध अंगांनी अध्ययन, परराष्ट्र संबंध ज्याला आपण विदेश नीती म्हणतो, परराष्ट्र संबंधांचे विविध अंगांनी अध्ययन हा राजकीय विचारप्रणालीचा एक अभ्यास विषय आहे. याचपूर्वी मी तुम्हाला सांगितलं की राजकीय विचारप्रणालीच्या अभ्यासाचे अनेक विषय आहेत, त्यातला परराष्ट्र संबंधाच्या अध्ययनाचा संदर्भ सुद्धा राजकीय विचारसरणीच्या अभ्यासाचा एक स्वतंत्र अभ्यास विषय असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून हाही एक महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. 40वा जो प्रश्न आहे तो 40वा प्रश्न अशा पद्धतीने सांगता येतो की जागतिक शांतता, आंतरराष्ट्रीय शांतता किंवा जागतिक शांतता हा राजकीय विचारसरणीचा एक अभ्यास विषय आहे. जागतिक शांतता हा सुद्धा राजकीय विचारसरणीच्या अभ्यासाचा एक विषय आहे. पुढे 41वा प्रश्न आपण पाहणार आहोत. 41व्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की हुकुमशाही स्वरूपाच्या विचारसरणी राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाचं समर्थन करतात. हुकुमशाही स्वरूपाच्या विचारसरणी राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाचं समर्थन करतात. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, म्हणून लक्षपूर्वक आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगण्यामध्ये गडबड होते असं तुम्हाला वाटत असेल, परंतु आपण काही गोष्टी पुन्हा रिपीटमध्ये या ठिकाणी पाहू. काय सांगायचं आहे मला तुम्हाला की यामध्ये प्रामुख्याने हुकुमशाही स्वरूपाच्या ज्या विचारसरणी आहेत, या हुकुमशाही स्वरूपाच्या विचारसरणी राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाचं समर्थन करतात. राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाचं समर्थन करणारी विचारसरणी ही हुकुमशाही विचारसरणी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे विस्तारानं या गोष्टी आपल्याला कळू शकतात जर आपलं सैद्धांतिक स्वरूपामध्ये वाचन चांगलं असेल, आपली वैचारिक पातळी जर चांगल्या पद्धतीनं तयार झालेली असेल तर आपण या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सामना खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. कुठला प्रश्न? पुन्हा एकदा मी सांगतो की हुकुमशाही स्वरूपाच्या विचारसरणी राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाचं समर्थन करतात. हाही प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपात येऊ शकतो. 42वा जो प्रश्न आहे तो म्हणजे लोकशाही स्वरूपाच्या विचारसरणी राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं समर्थन करतात. बघा,
हुकुमशाही स्वरूपाची विचारसरणी केंद्रीकरणाचं समर्थन करते आणि लोकशाही स्वरूपाची विचारसरणी विकेंद्रीकरणाचं समर्थन करते. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हे गोष्टी आपल्याला लोकशाही आणि हुकुमशाहीच्या संदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हुकुमशाहीमध्ये केंद्रीकरणाला प्राधान्य दिलं जातं आणि लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरणाला प्राधान्य दिलं जातं. ही गोष्ट या दोन वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात लक्षात ठेवणं गरजेची आहे आणि म्हणून हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. 43वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो आपल्याला की व्यक्तीला कृतीप्रवण बनवणे हे विचार प्रणालीचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. व्यक्तीला समाजामध्ये व्यक्तींनी मिळून समाज बनलेला असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे व्यक्तीला कृतीप्रवण बनवण्याचं काम, व्यक्तीला सक्रिय बनवण्याचं काम, कृतीप्रवण बनवण्याचं काम विचारसरणी करत असते. ते विचारसरणीचे एक कार्य आहे. ही गोष्ट आपल्याला या वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढे 44वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो आपल्याला की विचार प्रणाली लोकांना समान उद्देशाने प्रेरित करीत असते. विचारसरणी किंवा विचारधारा ही लोकांना समान उद्देशाने प्रेरित करत असते. समान उद्देशांनी प्रेरित करण्याचं काम विचारसरणी करत असते आणि म्हणून वस्तुनिष्ठ स्वरूपात हा प्रश्न येऊ शकतो. पुढे 45वा प्रश्न काय सांगतो तो अशा पद्धतीने आहे की विचार प्रणालीच्या आधारे संघटन व उद्देश निर्मिती करता येते. विचार प्रणालीच्या आधारे लोकांमध्ये संघटन करता येते आणि उद्देश निर्मिती सुद्धा करता येते. हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हा विचारला जाऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढचा जो काही 46वा प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय विचार प्रणाली हे राजकीय शिक्षणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. राजकीय विचार प्रणाली हे राजकीय शिक्षणाचं एक महत्त्वपूर्ण माध्यम असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे राजकीय शिक्षणासाठी राजकीय विचार प्रणालीचा अभ्यास केला जातो किंवा राजकीय विचार प्रणालीच्या आधारे व्यक्तीचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या राजकीय शिक्षण होत असतं. ही गोष्ट या वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला लक्षात घ्यायची आहे. भारतामध्ये लोकशाही ही विचारसरणी आहे, बरोबर आहे. भारतामध्ये लोकशाही विचारसरणी आहे म्हणजे भारतातील लोकांना या लोकशाहीच्या कळत न कळत लोकशाहीचे धडे दिले जातात आणि या माध्यमातून लोकांचं राजकीय शिक्षण हे त्या माध्यमातून त्यांना मिळत असतं आणि म्हणून विचारसरणीच्या माध्यमातून राजकीय शिक्षण देण्याचं काम सुद्धा होत असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. 47वा जो प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शांतता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यात विचार प्रणालीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. पण लक्षपूर्वक ऐका, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यात विचार प्रणालीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. राष्ट्राच्या संदर्भात विचारसरणीचं महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय संदर्भात विचारसरणीचं महत्त्व शांततेच्या दृष्टिकोनातून विशद करणारा हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि म्हणून हा लक्षपूर्वक याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. पुढे 48वा जो प्रश्न आहे, 48वा प्रश्न काय सांगतो की परंपरागत विचार प्रणाली ही पुरातन किंवा रूढीप्रिय स्वरूपाची मानली जाते. परंपरागत विचार प्रणाली ही पुरातन किंवा रूढीप्रिय स्वरूपाची मानली जाते. हा प्रश्न सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 49वा जो प्रश्न आहे 49वा प्रश्न काय सांगतो आपल्याला. 49व्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की क्रांतिकारी स्वरूपाच्या विचारसरणींना डाव्या स्वरूपाची विचारसरणी असंही म्हणतात. बघा, डावा हा शब्द गाळून खाली वस्तुनिष्ठ 4 पर्यायांमध्ये असू शकतो. क्रांतिकारी स्वरूपाच्या विचार प्रणालींना डाव्या स्वरूपाची विचार प्रणाली असेही म्हणतात. म्हणजे क्रांतिकारी विचारसरणीला डावी विचारसरणी असं म्हणतात. असं साध्या पद्धतीने जरी आपण हे लक्षात ठेवलं तरी सुद्धा परीक्षेला जर हा प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. 50वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो आपल्याला, तो म्हणजे अधिकृत विचार प्रणाली ही परंपरागत स्वरूपाची किंवा क्रांतिकारी स्वरूपाची सुद्धा असू शकते. अधिकृत विचारसरणी ही परंपरागत किंवा
क्रांतिकारी स्वरूपाची सुद्धा असू शकते आणि म्हणून हाही प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न ठरू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 51 आपल्याला काय सांगतो? 51वा प्रश्न असं सांगतो की दुसऱ्या महायुद्धानंतर राजकीय विचार प्रणालीच्या अंताविषयीचे विचार उदयास आले. म्हणजे दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं त्यानंतरच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली की विचार प्रणालीचा अंत झाला. अशी चर्चा केव्हा सुरू झाली? ती दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली. खाली तुम्हाला पर्याय देऊ शकतात की पहिल्या महायुद्धानंतर झाली, दुसऱ्या महायुद्धानंतर झाली, का शीतयुद्धानंतर झाली, का अन्य एखादा पुन्हा चौथा एखादा युद्धाचा पर्याय देऊन तुम्हाला हे पर्याय विचारू शकतात. तर राजकीय विचार प्रणालीच्या अंताची चर्चा ही दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. ही गोष्ट आपल्याला माहिती जर असेल तर आपण त्याचं उत्तर समर्पक पद्धतीने देऊ शकतो. 52वा जो प्रश्न आहे, 52व्या प्रश्नाचा आपण विचार ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की राजकीय विचार प्रणालीच्या अंताविषयी, राजकीय विचार प्रणालीच्या अंताविषयी प्रथमतः अमेरिकन समाजशास्त्रज्ञ डेनियल बेल व रॉबर्ट लेन यांनी विचार व्यक्त केला होता. कोणी केला होता? की राजकीय विचार प्रणालीचा अंत झाला या संदर्भातलं जे विश्लेषण आहे, या संदर्भातली जी चर्चा आहे, या संदर्भात सर्वप्रथम अमेरिकेचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते डेनियल बेल आणि रॉबर्ट लेन यांनी सर्वप्रथम हे विचार व्यक्त केलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून या प्रश्नाची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात आहे की परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 53 आपल्याला काय सांगतो? प्रश्न क्रमांक 53 आपल्याला हे सांगतो की एंड ऑफ आयडियालॉजी म्हणजे विचार प्रणालींचा अंत, विचारधारेचा अंत हा ग्रंथ डेनियल बेल यांनी लिहिला. कोणी लिहिला? विचार प्रणालीचा अंत, त्याला इंग्रजीमध्ये त्याचं काय ट्रान्सलेशन होतं? एंड ऑफ आयडियालॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला? एंड ऑफ आयडियालॉजी हा ग्रंथ डेनियल बेल यांनी लिहिला. म्हणून हाही वस्तुनिष्ठ प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 54वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो? जर्मन शास्त्रज्ञ डॉटे यांनी बियॉन्ड आयडियोलॉजी हा ग्रंथ लिहिला. हाही प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारला जाऊ शकतो. आणि शेवटचा 55वा प्रश्न, लिप्सेट यांनी पॉलिटिकल मेन हा ग्रंथ लिहिला. राजकीय मानव किंवा राजकीय मनुष्य हा ग्रंथ लिहिला. लिप्सेट यांनी पॉलिटिकल मेन हा ग्रंथ लिहिला. अशा पद्धतीने या राजकीय विचारधारा या पेपरमध्ये जी 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासाला आहेत, ते 4 मधलं जे पहिलं प्रकरण अभ्यासाला आहे पॉलिटिकल आयडियोलॉजी, राजकीय विचारधारा, त्या पहिल्याच प्रकरणावर हे एकूण 55 प्रश्न तुमच्यासमोर मी ठेवलेत. याला पुन्हा पुन्हा ऐका, विचारमंथन करा, सैद्धांतिक दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न हे ठाम पद्धतीनं तयार होतील की परीक्षेला आत्मविश्वासाने तुम्ही सामोरे जाऊ शकता. एवढी अपेक्षा व्यक्त करून परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण उदारमतवाद, याच राजकीय विचारधारेमधील जो उदारमतवाद ही विचारधारा आपल्याला अभ्यासाला आहे, या उदारमतवादावरचे प्रश्न घेऊन लवकरच आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.